ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुण्यातले व्यावसायिक गौतम पाषाणकर 8 दिवसानंतर सुद्धा बेपत्ताच आहेत। एका बड्या नेत्याच्या जवळच्या व्यक्तीकडनं पाषाणकरांना त्रास दिला जात असल्याची दुसरी तक्रार पाषाणकर कुटुंबियांनी काल नोंदवल्यामुळे या प्रकरणाला आता नवीन वळण लागलंय। गेल्या आठवड्यात बुधवारी गौतम पाषाणकर कुटुंबियांना एक चिठ्ठी पाठवून अचानक बेपत्ता झाले। त्यानंतर कुटुंबियांनी 3 पानांची चिठ्ठी पोलिसांना दिली, मात्र त्या चिठ्ठीची 4 पानं असून 4थ्या पानावरती आर्थिक कारणांनी दिल्या जात असलेल्या त्रासामुळे आपण पुण्याच्या बाहेर निघून जातोय असं गौतम पाषाणकर यांनी नमूद केल्याचा दावा त्यांचे पुत्र कपिल पाषाणकर यांनी केलेला आहे। या प्रकरणी पुणे पोलिसांवरती दबाव असू शकतो असंही त्यांनी म्हटलंय। ही जी नावं आहेत त्याच्यामध्ये जो एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव मी 4 दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला दिलं होतं। ज्या दिवशी दिलं त्या दिवशी मी परत फीडबॅक घेतला की मॅडम तुमचं त्या व्यक्तीशी बोलणं झालं का म्हणून। तर तेव्हा मला असं फीडबॅक आला की नाही हो, ते 3 दिवसांनी येणार आहे, ते मंत्रालयामध्ये। आता मंत्रालय आपण हे मुंबई पण सांगू शकतो किंवा कुठे कामात हे पण सांगू शकतो। मंत्रालय म्हणजे तुम्ही यायच्या आधीच जर दबाव आणि तुमचं जर वर्चस्व दाखवणार होता आणि तो व्यक्ती ओपनली काय पॉलिटिशियनचं एका पर्टिक्युलर पॉलिटिशियनचं खूप ओपनली नाव घ्यायचं। मी आता काय हे जर नावं किंवा असं मला काय कोणाची नावं घेणं किंवा कोणावर आरोप करायचे नाही। जर उद्या माझ्या वडिलांना जर काय कमी जास्त झालं तर तीच व्यक्ती जबाबदार आहे, एवढं मी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो।